कधी कधी तुझं काही कळतच नाही. म्हणजे तुला इतकं सगळं वाटतं अर्जुन दादाबद्दल, पण तरी पण त्याच्याबरोबर तोडून का वागतेस? तुझं प्रेम आहे त्याच्यावरती, तुझा राग पण आहे त्याच्यावरती. कधी कधी मला असं वाटतं की तुझ्यासाठी हे सगळं कधीच संपलेलं आहे. का वागतेस आत्या असं दादा बरोबर? तुला सांगायची गरज वाटत नाही आम्हाला. सांगितलंय तेवढं कर जा. प्रश्न विचारू नकोस. नाही नाही, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी वेळेत पोहोचतो. हा साहेब, माझी इच्छा नाही तर कशाला पडू मी त्यात? दरवेळी लोकांना काहीतरी वाटत असणार आहे. स्वतःचे पण काहीतरी नियम असतात ना साहेब. प्रत्येक वेळी लोकांप्रमाणे वागायला लागलो तर पोपडाने खणायला सुरुवात करते. ठीक आहे, सहकार्याबद्दल धन्यवाद साहेब. पोचतोय मी. अर्जुन, काय तुला सांगितलं ना, मला तुझ्याशी बोलण्यात काही एक इंटरेस्ट नाही. काय सतत याचं ग मांजरासारखं आडवं आडवं? मी फक्त एवढंच विचारायला आले होते की तू ऑफिसला चाललायस का? नाही चाललो मी ऑफिसला. हे बघ, मला तुला सांगण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये. लोकांनी विचारलं नवरा कुठे गेलाय तर सांगायला उत्तर असावं म्हणून सांगतो. ऑफिसचं मी नंतर बघेन. तू जे काही निवडणुकीचे उपद्व्याप करून आली आहेस ना, ते सोडवायला चाललो. आता मी त्या साहेबांशी बोलत होतो ज्यांच्याकडे तू माझा फॉर्म सबमिट करून आली. मी माघार घेतो. नाही लढवायची मला निवडणूक, कळलं? हा साहेब, हा हा. नाही नाही, करतो ना साहेब, मी सगळे डॉक्युमेंट जमा करतो. हा हा, काळजीच करू नका. हो हो हो. आणि साहेब, ते परवा जो माझा भाचा तुम्हाला बोलला त्याच्यामुळे रागावू नका. नाही, काय थोडासा स्वभाव आहे ना त्याचा, तापट आहे, चिडका आहे तो, पण मनन लय चांगलं आहे साहेब. हा हा. आता ही सगळी दुरात्मच सांभाळणार आहे ना. हा नाही नाही, आता तुम्ही इकडे यालाच तुम्हाला कळलंच. चालेल चालेल, करतो मी साहेब सगळं. हा, धन्यवाद साहेब, धन्यवाद. ठेवू का? हा हा असाला काय झालं? माघार घेतलीये, माघार. अर्जुननं माघार घेतलीये. साहेबांचा फोन होता. काय गुलाल उधळा म्हणे कारखाना तुमच्याच मालकीचा. काय काय सांगतोय बाबा? मग करा तेच सांगतोय. अरे मला आधीच माहित होतं रे, त्यो घाबरणार आपल्याला. आधीच भिकायला लागले, खायचं बेचं वांद झाल्यात. कुठलं दुकानात गेलं ते रुपयाची कोणी उधार द्यायला तयार नाही. तो काय निवडणूक लढवणार रे? मामा, पार्टी झाली पाहिजे. करूया ना. ताजी 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 ती पनवेलची पार्टी 10 मिनिटात जागेवर येते. अजून एक चांगली बातमी मामा, माझ्या नावाचा बोर्ड लावला ना तिथं, हक्कदीच लावला. चाबात चल. हे थांब थांब थांब, काही करू नका उगाच. येवी तेवी सत्ता आपल्याकडे येणारच आहे. मग ते बोर्ड काढून टाका, कारखाना ताब्यात आल्यावर लावू ना मग. मामा तू ना लय टेन्शन घेतो राव. तुझं कसं झालंय माहितीये का, देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. उलट मी तर म्हणतो आजचा दिवस चांगला आहे, त्या जमिनीचा आजच निकाल लावून टाकू. अरे बघू ना कोण आडवं येते. काय चल चल बयू. अरे एक दादा दादा दादा, अर्जुन, काय कामावर स्वारी वाटतं. हा हो, ऑल द बेस्ट. थँक्स. तू कुठे चाललीस? मी काय खानावर. अच्छा, काय झालं माहितीये का, मी आता कारखान्यावर चाललोय, जरा गडबडीत आहे. तू मला लिफ्ट देऊ शकशील का तिथपर्यंत? हो,
20 रुपये से. हाँ? बस गम्मत करते. थँक्यू. मॅडम, फडके सावित्री मॅडम. या या या. अहो या बसा ना. आता चहा टाकलाय बघा, चहा घ्या. खरंच नको आता चहा मला मॅडम. असं काय करताय फडके? मॅडम मला महत्वाचं बोलायचंय. अर्जुन सर आहेत का? काय झालंय? अर्जुन आत्ताच बाहेर गेलाय. अहो मॅडम, आपली नदीकाठची जी कारखान्याची जमीन आहे ना, तिथं बलराम दादांनी त्यांच्या नावाचा बोर्ड लावलाय आणि ना कुठल्या अधिकाऱ्याची परमिशन घेतलीये, ना त्यांच्याकडे 7/12 उतार आहे. सरळ स्वतःचं नाव लावून मोकळे झाले होते. हो, हे बघा माझ्याकडे फोटोज आहे. हो मॅडम, अर्जुन सरांनी जे कष्टानं उभं केलंय ना त्यांचं साम्राज्य, हे ते गिळायला निघालेत ते लोक. म्हणून तर माझ्या अर्जुन सरांकडे कळकळीची विनंती आहे की त्यांनी इलेक्शन मधून आता माघार घेऊ नका, इलेक्शन लढाच. अहो एकदा का हे सगळं साम्राज्य ते लांडग्यांच्या तोंडी गेलं ना, तर ते तर लचके तोडायलाच बसले. हो ते सगळं संपवून टाकतील, काहीच शिल्लक ठेवणार नाही. म्हणून तर अर्जुन सर आता हवे होते. मला खरंच काय करावं सुचत नाही मॅडम, खूप अर्जंट आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. फडके अहो अर्जुन आत्ताच गेला तिथे, इलेक्शन मधून माघार घ्यायला. त्याला थांबायला पाहिजे आपल्याला. इथे बोलत बसून काही पॉइंट नाही. चला 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 चला. अरे वा, छान. हा फडके, मी छान दिसते ना? म्हणजे नेहमी सारखीच दिसते ना? सांगा ना फडके. हा? सावित्रीताई, काय बोलताय तुम्ही? तुमचा नवरा समोर असताना तुम्ही त्यांना काय असे प्रश्न विचारताय? मग काय झालं विचारलं तर? सावित्रीताई, ऐक ना, काय चाललंय? अरे माझं कुठं काय चाललंय? मी फडकेंचा सल्ला घेत होते. सल्ला पण नको घेऊ का? तू नाही का घरातनं सांगून निघालास की तुला साहेबांचा सल्ला घ्यायला? अच्छा, या साहेब आहेत होय. म्हणजे या साहेब कम सल्लागार आहेत का तुझ्या? हिचा सल्ला घेत होतास का? मी माघार घेऊ का, मी माघार नको घेऊ का? सावित्री बास. अरे काय चाललंय? तुला विचारून गोष्टी करायच्या का मी? उद्या माझा श्वास घेणं तूच ठरवशील आणि तुझ्या परवानगीने घ्यायला लावशील. काय करू रे? माझा श्वास तुझ्यात अडकलाय ना, काय करू? पण आता त्याची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. हक्क आहे माझा तो. म्हणून सावध राहिलेलं बरं. काय फडके? तुला कळतंय तू काय बोलतेस? खरं तेच बोलते मी. हक्काच्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं ना तर अजून काय होणार आहे? म्हणून तेच दाखवायला इथे आली. चला फडके. अर्जुन सर, एक मिनिट या ना.